तुमचा फेवरेट हापूस असो किंवा केसर, जपानने भारतीय आंबे बॅन केले आहेत. म्हणून आंबे खाऊ नका असं तर मी म्हणणार नाही, पण तुम्हाला माहित असायला हवं की भारतीय मार्केटमध्ये खुल्या बाजारात विकले जाणारे कोणकोणते प्रोडक्ट आहेत जे इतर देशांनी बॅन केले आहेत आणि ते खाणे म्हणजे जहरखाणे आहे. मुलांना आवडीचे असणारे हे कॅडबरी जेम्स आणि त्यावर असलेले वेगवेगळे कलर्सचे नंबर्स म्हणजे केमिकल्स आहेत. या केमिकल्समुळे मुलांमध्ये अस्थमा, ॲलर्जिक रिॲक्शन, कॅन्सर आणि DNA सुद्धा डॅमेज होऊ शकतो. चीनने भारतीय तांदूळ परत पाठवले कारण त्यामध्ये GMO ट्रेसेस आढळले. हाँगकाँग, सिंगापूरने भारतीय मसाले MDH आणि एव्हरेस्ट बॅन केले कारण त्यामध्ये कॅन्सर देणारे केमिकल्स आढळले. युरोपमध्ये साखर नसलेले सेरेलॅक सारखे बेबी फूड विकले जाते, तेच भारतामध्ये अतिरिक्त साखरेसह ते विकले जाते. जर एखादा प्रोडक्ट दुसऱ्या देशामध्ये बेटर क्वालिटीचे विकले जात असेल तर तेच प्रोडक्ट भारतामध्ये दुय्यम दर्जाचे का? आपण मोबाईल घेताना 50 रिव्ह्यूज बघतो पण खातो त्याचं लेबल बघत नाही, आणि जोपर्यंत आपण अशा गोष्टी इग्नोर करत राहू तोपर्यंत आपल्याला अशाच दुय्यम दर्जाच्या गोष्टी मिळत राहतील.